सह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी. आणि यानंतर राज्यातल्या अन्यही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत. महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात, पण अनेक महानगरपालिकांमध्ये महापौर कोण याचं चित्र स्पष्ट नाहीये. तशीच परिस्थिती मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळते. ते महापौरपद निश्चित झालंय, पण त्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ही तीच मीरा भाईंदरची महानगरपालिका आहे की जिथे मराठी महापौराच्या मुद्द्यावरनं मोठं रणकंदन झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडनं मराठी महापौरच द्यावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला जात होता. पण कालच्या घडामोडींमुळे भाजपनं हा इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट झालंय. भाजपकडनं मीरा भाईंदरच्या महापौरपदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेवरती पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार असल्याचं निश्चित झालंय. उपमहापौरपदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे होत आहे. या निर्णयामुळे मराठी समाजामध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळल्याचं कळतंय. येत्या 3 फेब्रुवारीला यासाठी आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्याकडनं दिला गेलाय. आणि या आंदोलनात मनसे आणि ठाकरे सेना दोघेही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्याला आम्ही विरोध करणार. 3 तारखेला असं एकीकरणनी हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार. मोर्चा आम्ही काढणार. त्यामुळे मराठीसाठी हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या. आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो. आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे. पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे. महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे. हे आंदोलन हा जो मोर्चा आहे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि जर मराठी माणसाला वाटत असेल की हे शहर आपली मराठी म्हणून टिकली पाहिजे, तर मला खात्री आहे की हे शहर टिकवण्यासाठी, मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी हा लढा मोठा होईल. आणि मीरा भाईंदर नंतर पुढची बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे. 84 नगरसेवक भाजपचे निवडून आलेत आणि भाजपनं आता प्रशांत शितोळे यांची निवड ही गटनेतेपदी केलेली आहे. त्यामुळे शितोळे सभागृह नेते असतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा भाजपनं सत्ता काबीज केली आहे. प्रशांत शितोळे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. प्रभाग क्रमांक 32 सावंगी गावठाणमधनं ते 3दा निवडून आले. त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलंय. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केलेला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 32 सावंगी गावठाणमधनं ते आता भाजपचं प्रतिनिधित्व करतायत आणि ही त्यांची 4थी टर्म आहे. आणि आता राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांसाठी आणि पंचायत समित्यांसाठी सुद्धा प्रचाराला सुरुवात झाली. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर हा प्रचार गेले काही दिवस थंडावलेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अतुल सावे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी शिवसेनेवरती जोरदार टीका केली आहे. शिवसेनेनं सुरुवातीला गरीब उमेदवार दिला, मात्र ऐन वेळेला जमीन लाटणाऱ्या उमेदवाराला तिकीट देऊन आमच्याशी दगाबाजी केली असा आरोप मंत्री सावेंचा आहे. आपल्याला यांनी धोका दिला, शिवसेनेने धोका दिला. एक जमिनाचा लाटणाऱ्या उमेदवाराला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकाचं नाव राजूभाऊ, आम्ही तो गरीब माणूस म्हणून आम्ही सोडला. अशा आपल्याला धडा शिकवायचा आहे. पालकमंत्र्यांनी आमच्याशी दगाबाजी केली. सगळी ठिकाणी आपल्याला दिले. आम्ही गाफील राहिलो, पण काळजी करू नका. मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आज आपल्या 3 उमेदवारांना भरघोस पाठिंबा देऊन निवडून द्याल. आणि राज्यातल्या निवडणुकांसंदर्भातल्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा